वडनेर गंगाई गावामध्ये आज रुबेला लसीकरण सुरू असताना 7वीच्या विद्यार्थिनीला वर्ग शिक्षकाने बाजूच्या रूममध्ये नेऊन तिच्या छातीवर हात टाकून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ती त्याच्या तावडीतून सुटून रडत रडत आईजवळ गेली आणि घडलेली घटना सांगितली. आई आणि वडील त्या शिक्षकाला जाब विचारण्याकरिता जात असताना गावकऱ्यांना ही बातमी समजली. तेव्हा हजारो नागरिक जिल्हा परिषद शाळेवर त्या शिक्षकाला मारण्याकरिता एकत्रित आले. त्या शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलेच झोडपून काढले. ठाणेदार नितीन सरडे व दुय्यम ठाणेदार गजानन चामारे घटनास्थळी दाखल झाले. तेथील जमावाला शांत करून तातडीने आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये आणले. मुलीच्या आईच्या जबाबावरून संजय उत्तमराव पवार यांची सविस्तर चौकशी केली असता त्याने याआधी देखील 8 डिसेंबरला दुसऱ्या मुलीसोबत सुद्धा असेच कृत्य केल्याचे समजले. सर्व परिस्थिती समजल्यानंतर त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेरचं म्हणा, सगळेजण त्याचा विरोधच करणार, असा कोणीच नाही की ते म्हणून की चांगलं काम केलं म्हणून. तो जर करत असेल तर तोही आरोपी झाला पाहिजे. होणारच आहे ना, तो होणार आहे. त्यात कोणतीच मी सूट कोणाला देत नाही. तुमचा नातेवाईक माझा कोणी सख्खा नाका कोणी असला तरी मी सोडत नाही. कायद्यात कोणाला म्हणजे हे नाही, सूट नाही. आजच्या घटनेचा जो आरोपी आहे आपण अटक केला आहे. सध्या गुन्हा दाखल करणे चालू आहे, ताब्यात घेतलेला आहे. पुढील चौकशी चालू आहे. चालू. ठीक आहे सर. उमेश भुजाडणे, महाराष्ट्र विश्व न्यूज, अमरावती.